शेवटची मॅच. एकीकडे जान्हवी 11 बोनकोडे ज्या टीमने टॉस जिंकला, कॅप्टनने सांगितलं आम्ही प्रथमतः फिल्डिंग करू आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय कासार वडवली टीमला. कासार वडवली टीमचे बॅट्समन देखील मैदानामध्ये गेलेत. कासार वडवली टीमची बॅटिंग आणि सलामीचे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. अयूब शेख आणि त्याच्या सोबतीला आकाश हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अयूब आणि आकाश दोन्ही नामांकित खेळाडू आहेत. अयूबचा विचार केला तर प्रचंड फॉर्म राहिलाय. 17 बाईक अयूब शेखच्या नावावरती आहेत आणि एवढा प्रतिभाशाली खेळाडू आता क्रीडांगणामध्ये तुम्हाला बॅटिंगसाठी पाहायला मिळतो. अयूब शेख अगदी ठाणे जिल्ह्यामधील एक खेळाडू आहेत. कासार वडवली फार दूरवरचा प्रवास करत असतो. जय बजरंग गोरसईच्या जागेवरती कासार वडवली संघ पाहायला मिळतो. त्यांना व्हाईट कार्ड एंट्री, त्यामुळे मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं गोठिवली संघानं बलाढ्य आदित्य स्पोर्ट्स जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी टीमला पराभूत केलं आणि या मॅच मध्ये जान्हवी 11 बोनकोडे आणि त्यांच्या विरोधात आपण कासार वडवलीला पाहताय. क्रिकेट कारकिर्दीमध्ये आपल्या करिअर मध्ये 17 बाईक जिंकणारा अयूब शेख तुम्ही स्ट्राइक एंड वरती पाहताय आणि त्याच्या सोबतीला बॅट्समन आकाश जो नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन आला विघ्नेश पाटीलच्या हातामध्ये पहिलं षटक दिलंय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी सातत्यानं बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आम्ही पाहिली. मागील आठवड्यामध्ये कोपरवलीची स्पर्धा जी मोठी जो येथे झाली तिथे देखील दमदार कामगिरी केली. गोरसई टीमला पराभूत केलं होतं बोनकोडे टीमनं आणि एक नामांकित संघ आहे आणि त्यांच्या समोर आता कासार वडवलीची फाईट बिग बॅटल मॅच रंगू शकते. चांगली 5 ओव्हरची मॅच करूया. डावाला सुरुवात. सुशांत सागर स्मृती चषक 2025 पहिल्या रात्रीतील पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच आहे. त्याच्यानंतर विनर्स वर्सेस विनर. मग ही मॅच कोण जिंकेल? पहिला बॉल घेऊन गोलंदाज विघ्नेश. पहिलाच बॉल अयूब शेखने दिला दणका. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक. गोळीच्या वेगाने बॉल सीमा पार. 4 रन. पल पल ना माने टिंकू जिया, हाँ टिंकू जिया, इश्क का मंजन घिसे है पिया. पॉवरफुल स्टार्ट, व्हेरी गुड शॉट. अयूब शेखला आपण पाहताय ज्या खेळाडूने क्रिकेट कारकिर्दीमध्ये 17 बाईक जिंकल्यात. किती दर्जेदार खेळाडू असेल, किती महान खेळाडू आहे आणि आज उरण नगरीमध्ये चिरनेर गावामध्ये आपली छाप सोडण्यासाठी तयार आहे. फुल टॉस बॉल स्टंपच्या मागून अपील झाली परंतु गोलंदाजाने अपील केलीच नव्हती. त्यामुळे पंचाचा इशारा इथून लेग बायचा एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 5 वरती. कमी अगदी यंगस्टर गोलंदाज आहे विघ्नेश पाटील. सातत्यानं चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आज पहिल्या बॉलवरती त्याच्यावरती चौकारानं स्वागत केलं अयूबनं परंतु दुसरा बॉल लगेच फिंगर रोल केले. आय बॉटम ऍक्शन आहे. चांगला रिदम पाहायला मिळतो गोलंदाजी करत असताना. आपण विघ्नेश पाटीलला पाहतोय. शुभम मुंबईकर यांना मी रिक्वेस्ट करतोय आपण मंचावरती. शुभमजी मुंबईकर यांचं आत्ताच आगमन झालं. चला शुभम मुंबईकर आपण मंचावरती. ऑन साइडला बॉल पाठवला. चांगला स्ट्रोक आहे. आकाशच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत 4 धावसाठी चौकार. चांगली फटकेबाजी कासार वडवली टीम ठाणे जिल्ह्यातील संघ आणि त्यांच्या विरोधात उल्वेनो इथून नवीन मुंबई परिसरातील हा संघ आपण पाहतोय. जान्हवी 11 बोनकोडे. आणखीन एक फुल टॉस टाकलाय. मिडॉनच्या वरून काढलाय बॉल. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक कुणी नाहीये. आणखीन धावा मिळतील 4. बॉल वरती चौकार आला. तदनंतर दुसऱ्या बॉल वरती एक लेग बायची सिंगल आणि त्याच्यानंतर लागोपाठचे 2 चौकार आणि संघाची धावसंख्या वेगाने पुढे चालले. 4 बॉलच्या समाप्तीनंतर तब्बल 13 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये विघ्नेश पाटील वरती तुटून पडलेत बॅट्समन. एकीकडे आकाश आहे आणि त्याच्या सोबतीला अयूब शेख. आकाश 400च्या स्ट्राइक रेटनं 8 धावसंख्येवरती बॅटिंग करतो. खेळलाय फक्त 2 बॉल
आणि पहा जी मालिका वीरसाठी जी तुम्ही 2 व्हीलर हिरोची बाईक पाहताय ना, तिचे जे गुण असतील ते प्रत्येक रात्रीचेच पकडले जातील. म्हणजे सुपर 4 मध्ये पोहोचल्यानंतर सेमीफायनल फायनलचे गुण ग्राह्य धरणार नाहीयेत. ही देखील सूचना प्रत्येक खेळाडू लक्षात असू द्या. प्रत्येक रात्रीमध्ये जे क्रिकेट मध्ये तुम्ही मॅच मध्ये धावा काढाल त्याच तुमच्या ग्राह्य असतील. नेक्स्ट बॉल, आणखीन एक चांगला फटका ऑन साइडला पाठवला. क्षेत्ररक्षक तैनात, रन्स मिळेल फक्त एक सिंगल. आणि पहा लकी कुपन, लकी ड्रॉ, प्रेक्षकांसाठी देखील एक बाईक आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या आयोजकांशी संपर्क साधा, 100 रुपयाचं कुपन घ्या. आणि जर तुम्ही शेवटच्या रात्रीमध्ये भाग्य विजेता ठरलात तर तुम्हाला या स्पर्धेची लकी ड्रॉची बाईक देऊन तुम्हाला सन्मानित केलं जाईल. त्यामुळे प्रेक्षक फक्त मॅच पाहू नका, तर जर तुम्ही 100 रुपये आमच्या आयोजकांकडे दिले तर तुमच्या नावाचं एक लकी कुपन फाडलं जाईल. इथे चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक देखील पोहोचले शॉर्ट स्क्वेअर लेगला. रन्स मिळेल एक. मागील 2 बॉल मध्ये 2 सिंगल आले आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे झाला कंप्लीट. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात, त्यामुळे बिनबाद 15 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि जिथे धावा आल्या 15 धावा. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती सागर चंद हा गोलंदाज मैदानामध्ये आला. नवी मुंबई परिसरातील एक चांगला खेळाडू आहे. सागर चंदला आपण पाहू शकता, चांगली दर्जाची गोलंदाजी तो हाताळत असतो. आणि इथे विकेटची गरज आहे. जर विकेट तुम्ही घेतल्यात तर दबाव वाढू शकतो आणि या गोष्टी कराव्या लागतील. पहा मागील मॅच मध्ये 39 धावा आय थिंक डिफेंड केल्यात. 39 धाबावर गोटिवली टीमनं बामण डोंगरी टीमच्या विरोधात असं वाटलं की मॅच 2-3 षटकांमध्येच फिनिश होईल, परंतु ते घडलं नव्हतं. गोलंदाजी चांगली घडली प्रत्येक टीमची या क्रीडांगणामध्ये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला कव्हरला आलाय. बॉल खेळाडू धावतात, बॉल मागे प्रयत्न केले जरूर. ओ लाजवाब फिल्डिंग, कमालीचं क्षेत्ररक्षण. तो तिसऱ्या धावेसाठी देखील निघालेत खेळाडू. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगलं ताळमेळ दोन्ही खेळाडूंमध्ये. या 3 धावेने संघ पुढे जाईल. धाव फलकावरती धावा झाल्यात 18 धावा. युवा चिरण्याचे आयोजन आहे. अगदी सर्व आमचे युवा आयोजक पहिल्यांदाच त्यांच्या कल्पक बुद्धीतून रजनी क्रिकेटचं आयोजन केलं गेलंय. गत वर्षी देखील आम्ही स्पर्धा पाहिली, तेव्हा डे फॉर्मॅट राहिला, परंतु गेल्या वर्षी सूचना दिली की पुढच्या वर्षी आपल्याला नाईट ठेवायची आणि एक वेगळाच राजेशाही थाट स्पर्धेचा आपण अनुभवू शकता. दर्जेदार ट्रॉफ्या. फुल टॉस टाकलाय, लॉंग ऑन रिझन मध्ये काढले, बॉल खेळाडू पोहोचलेत. ओ प्रयत्न जरूर राहिले खेळाडूकडून, परंतु कॅच ड्रॉप केल्या म्हणूया आपण. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कॅच पकडाव्या लागतील. फिल्डर देखील पोहोचले होते बॉल पर्यंत, परंतु शेवटच्या मोमेंटला जम्प घेण्याचा प्रयत्न केला आणि हा कॅच सोडला. पकडो कॅच जीतो मॅच, क्रिकेटचं हे तर सूत्र आहे. आणि जर या चुका तुम्ही कराल तर प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंना पुन्हा तुम्ही संधी निर्माण करून देताय आणि या गोष्टी टाळाव्या लागतील. फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा स्टँडर्ड उंच बाबा लागेल बोनकोडे टीम. नेक्स्ट बॉल, चंद पुन्हा एकदा तयार. आता पुन्हा एकदा चान्स पटकावलाय आणि आता मात्र चुकी घडली नाहीये. नेक्स्ट बॉल वरती रिएक्शन दाखवली गोलंदाजानं आणि पहिला धक्का दिलाय कासारवडवली टीमला. बॅट्समन आकाश झैलबाद म्हणूया या मॅच मधली आणि पहिला धक्का लागलाय. कम ऑन डिझन. चला शॉर्ट टीम मीटिंग. आयोजकांकडून सूचना येते, जास्त वेळ खर्च करू नका, खेळाडूंना विनंती आहे. आणि प्रत्येक ओव्हर्स नंतर, विकेट्स नंतर खेळाडू एकत्रित येऊ नका. हे पुन्हा एकदा आम्ही तुमच्यापर्यंत सूचना करू. कारण पहिली रात्र आम्हाला योग्य वेळेवरती पूर्ण करायची. उशिरानं थोडंसं स्पर्धेला सुरुवात झाली, परंतु काही हरकत नाही. पहिली रात्र 4 रात्रीमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. 3 सायकल आणि सायकल देखील पाहू शकाल अगदी मजबूत आहेत. ज्या खेळाडूला मिळतील ना तो अगदी खुश राहील. आणि लकी ड्रॉ 100 रुपयाच्या कुपन बाईक मिळणार आहे. मनी जागा
ज्यांच्या घरामध्ये बाईक आहेत, कार आहेत, त्यांच्यासाठी आनंद कमी राहील, परंतु ज्याच्या घरामध्ये बाईक नाही ना, जर त्याला बाईक मिळाली लकी ड्रॉ, तर त्याच्या घरी दिवाळी देखील होईल. सॉफ्ट हँडने खेळल्या. आयोजकांची हीच इच्छा की कुणाला तरी एका भाग्यवान विजेत्याला बाईक मिळावी आणि प्रथमच आय थिंक चिरनेर नगरीमध्ये हे घडतं. लकी ड्रॉ कुपन एखाद्या प्रेक्षकाला आपण बाईक देणार आहोत. अगदी 4 दिवसा अगोदर आम्ही आमच्या धाकटीजुई नगरीमध्ये पाहिलं. लकी ड्रॉ आईवा कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकाला बाईक होती आणि आज लकी ड्रॉ कुपन इथे बाईक पाहायला मिळते. फार चांगली संकल्पना आहे. याचं संपूर्ण श्रेय आपण आयोजकांना देऊ. सागर चंद हा गोलंदाज पाहायला मिळतो. चांगली सध्याच्या घडीला तो गोलंदाज हाताळतोय. ओ लॉफ केल्या बॉलला. उंची जास्त आहे का, लांबी पडेल कमी, जरूर कमी लांबी पडली, परंतु खेळाडू लॉंग ऑफला कुणी नव्हता आणि बनतील 2 खेळाडू. प्रेक्षक बॉल एका टप्प्यानं सीमा पार. 4 रन. धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 धावा धाव फलकावरती. या मॅच नंतर आणखीन 2 सामने, विनर्स वर्सेस विनर, आणि सुरुवातीला 2 सामने जिंकलेत भावना अँड प्रियांश आराध्य 11 मुरबी टीमनं. यॉर्कर बॉल, परफेक्ट बॉलिंग, पिचिंग स्टंपच्या 3 स्टंपच्या समोर चेंडू रिलीज केला आणि चांगल्या पद्धतीने ओव्हर कंप्लीट केल्या आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. एक आयुब शेखची महत्वाची विकेट जरूर मिळाले, परंतु धावफलकावरती तुम्ही धावा पाहू शकाल. एक बाद 25 धावा कासार वडवली. आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आला विघ्नेश पाटील. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. ज्या विघ्नेशनं पहिलं षटक हाताळलं, 15 धावा खर्च केल्या, विकेट्स त्याला मिळाली नव्हती. तो या टीमचा महत्वाचा गोलंदाज आहे, त्या कारणास्तव 2 षटक तो नेहमीच हाताळतो आणि आता परिस्थितीनुसार त्याला आता स्वतःला बदलावं लागेल आणि पहिली विकेट्स मिळाली आयुबची. आणि इथे विघ्नेश पाटील वरती आक्रमण केलंय. लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे पाठवलाय. इट्स अ मॅक्सिमम. सुशांत सागर स्मृती चषकातला हा बिग सिक्सर. त्याच्या बॅट मधून आला खणखणीत आणि तेवढाच दर्जेदार लांब लचक षटकार. 6 रन्सनं 31 तर बनल्यात. तिसरं षटक सुरू आहे. पहिलाच बॉल झाला. मागील मॅच मध्ये 39 चा बचाव केला गोठिवली टीमनं. या क्रीडांगणामध्ये आज वेगवेगळे दृश्य पाहायला मिळाले. कधी गोलंदाजी करणारे टीम वर्ड सर चढले, परंतु बॅटिंगचा दर्जा देखील पाहायला मिळाला खेळपट्टीवरती. अगदी पाटा विकेट्स आणि या क्रीडांगणामध्ये नेहमीच धावा बनताना आम्ही पाहत आलोय. इथे चांगलं कमबॅक हवंय. वापसी करतील का विघ्नेश पाटील, परंतु ते शक्य होईल का. आणखीन एक उडवले बॉल लॉंग ऑन बाउंड लाईनच्या पलीकडे. दे दनादन बॅटिंग मैदान के अंदर ठोकम ठोक. तो डीजे वाले भाई तू क्यों रुका, तू भी ठोक. आयुब शेख स्वस्तामध्ये जरूर परतलाय, परंतु त्याच्या जाण्याची वाट पाहिली नाही बॅट्समनना. त्याची कमतरता अगदी खळू दिली नाही. 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत आणि स्कोर पोहोचलाय तब्बल 37 वरती. जो विघ्नेश पाटील या टीमचा प्रमुख अस्त्र आहे, तो सध्याच्या घडीला डोकेदुखी ठरू लागलाय. 2 बॉल मध्ये 2 षटकार दिलेत. वापसी कधी होईल हा प्रश्न पडलाय पाठीराख्याने देखील, कारण या परिस्थितीमध्ये तुम्हाला खेळाडूंना थांबवावं लागेल. आणि ज्या पद्धतीची बॅटिंग करताय सध्याच्या घडीला आकाश, यावेळी देखील मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आता गोलंदाजानं बॉल अगदी मागे खेचला. सुरुवातीला जर विचार केला तर समोर गोलंदाजी राहिली. 2 बॉलवरती 2 षटकार आले.
इथे लाईन लेंथ मध्ये बदल केला आणि या गोष्टी कराव्या लागतील. विघ्नेश चांगलं नियंत्रण साधलं मागील बॉल वरती, अगदी एक पॅक खेळपट्टीवरती मोडून हा फटका खेळायचा होता पण ते जमलं नाहीये. बॉल आलाय डॉट. विघ्नेश पाटील पुढचा बॉल घेऊन समोर आकाश. 3 बॉल मध्ये 12 दिल्यात. ऊस विजित करण्याचा प्रयत्न, प्रचंड वेगवान बॉल. मागील 2 बॉल मध्ये दमदार वापसी केली विघ्नेश पाटीलनं आणि माझ्या विरोधात जरी 2 षटकार आले असते तरी पुढील बॉल वरती कमबॅक करू शकतो दाखवले गोलंदाज विघ्नेशनं. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात या डॉट बॉलच्या साहाय्यानं. 37 धावा. 4 बॉलचा खेळ संपला. 2.4 ओव्हरचा खेळ कंप्लीट. अद्याप 2 बॉल. एकाच मोठा फटका आला तर या ओव्हर मध्ये एक चांगली धाव संख्या बनताना पाहायला मिळेल पण तो आणखीन 2 डॉट बॉल आले तर वापसी होईल असं म्हणायला हरकत नाही. चला जी चर्चा केली एकाच मोठा फटका यायला हवा आणि आकाशच्या बॅट मधून आकाश गगन बेदी षटकार. सहा धाव संख्येने संघ आगेकूच करत असताना तब्बल 43 धावा. जो खेळाडू या टीमचा प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती तुटून पडलेत आकाश. कमालीचे बॅटिंग, दर्जेदार परफॉर्मन्स. फुल टॉस बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला स्वीप केले बॉल. खेळाडू पोहोचले तिथे देखील. चांगला प्रयत्न राहिला परंतु 2 धावा मात्र रोखू शकणार नाही. चांगलं तालमेल दोन्ही खेळाडूंमध्ये आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या 18 बॉलच्या समाप्तीनंतर कासार वडवली टीम पोहोचलाय. एक खेळाडू बाद धावा झाल्यात त्या म्हणजे 45 धावा. अठरा बॉलचा खेळ संपला आणि 18 बॉल मध्ये 45 धावा. अद्याप 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. गोलंदाज पार्थ चंदन आला. इथे चुकी केली. क्षेत्ररक्षकांनी मागे सोडलाय बॉल आणि पंचांचा इशारा आलाय. धावा मिळतील 4-22चा चौकार. चार धावा मिळायला गेल्यात पार्थ चंदन या गोलंदाजावरती. खराब फिल्डिंग राहिली आणि इथे फटका फसला जरूर तो खेळाडू पोहोचले नाहीयेत. रन्स मिळेल इथे देखील एक. पन्नास धावा धाव फलकावरती. कासार वडवली टीमची चांगली सुरुवात. तो पार्थ चंदन या टीमचा एक चांगला गोलंदाज आहे. लेदर क्रिकेट देखील पार्थ चंदन चांगला खेळतो. मागील काही दिवसाअगोदर मोठी जुईच्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं तिथे काही रन्स न कमी पडला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी. बॅटिंग देखील पार्थनं चांगली केली होती. इथे बॉल सोडला, टप्पा चांगला त्यामुळे कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. बॅट्समननं सोडला होता बॉल, त्याला वाटलं वाईड येईल पण तो चांगलं कमबॅक म्हणूया. मागील 2 बॉल मध्ये कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. म्हणजे जर चौकार अडवला असता तर तिथे देखील धावा वाचल्या असत्या. इथे मिस टायमिंग आहे. फटका हवेमध्ये राहिलाय. लॉंग ऑनला खेळाडू पोहोचलेत आणि इथून विकेट क्रमांक 2 आकाश होतील झेलबाद.
नवीन खेळाडू होता सुशांत मुकादम हा खेळाडू मैदानामध्ये आला. कासार वडवली टीम धाव फलकावरती धावा आहेत आतापर्यंत 50 धावा आणि 2 खेळाडू बाद झालेत. नवीन खेळाडू होता सुशांत मुकादम. आणि पहा कासार वडवली टीम 12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाहीये त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी ही तुम्हाला मिळेल. कासार वडवली टीमला 2 धावांची पॅनल्टी हा स्पर्धेचा संपूर्ण नियम आहे त्यामुळे प्रत्येक टीमला या सूचनेकडे लक्ष ठेवावं लागेल. ड्रेस कोड कंपल्सरी आहे. इथे रन्स मिळते 1 आणि पार्थ चंदनचं एक कमालीचं षटक राहिलं आणि या ओव्हर मध्ये रन्स दिल्यात पार्थनं अवघ्या 2 धावा आणि 22च्या एक्स्ट्रा 4 त्यामुळे फक्त 6 धावा या ओव्हर्स मध्ये खर्च झाल्यात आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 खेळाडू बाद. कासार वडवलीची धाव संख्या ती म्हणजे 51 धावा. खेळ संपला जातो आणि 4 षटकामध्ये 51 शेवटचं षटक आणि परशुराम येत आहेत अंतिम षटकामध्ये. ओव्हर क्रमांक 5 पहिली रात्र स्पर्धेची आणि भरघोस यश आमच्या आयोजकांना पहिल्या रात्रीमध्ये मिळालंय. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची आणि या स्पर्धेची चर्चा समस्त रायगड ठाण्यामध्ये सुरू आहे. एवढी बहुचर्चित असणारी स्पर्धा. परशुराम आलेत अंतिम षटक आहे. लॉफ केला बॉल ऑन साइडला लंगोन मध्ये चाललाय बॉल. खेळाडू पोहोचलाय तिथे देखील रन्स मिळेल 1. म्हणजे सुरुवात चांगली केली होती. सुरुवातीच्या जर 3 षटकांचा खेळ आपण पाहिला तर धावा होत्या जवळजवळ 45 धावा परंतु मागील 7 बॉल मध्ये फक्त 7च आल्या त्यामुळे संघावरती थोडासा प्रेशर टाकला. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला कासार वडवलीच्या विरोधात बोनकोडे टीमची. इथे देखील चांगला बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केला लंगोनला चाललाय बॉल. पार्थ चंदन फिल्डिंग करतील रन्स मिळेल पुन्हा एकदा एक सिंगल आणि एका धावेने संघाची धाव संख्या 53 धावा. कासार वडवली टीमकडे बॅटिंग लाईनअप अद्याप चांगली आहे परंतु चान्स तुम्हाला घ्यावे लागतील. शेवटचं षटक आहे कासार वडवली टीम आणि या अशा परिस्थितीमध्ये मोठ्या फटक्यांची गरज राहील. लॉफ केला बॉलला हवाई हल्ला चढवला ऑन साइडला धमाका 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल जाईल सीमा पार. षटकार सहा धाव संख्येने संघ आता पुढे जाईल. धाव फलकावरती 59 धावा चॅलेंज राहिल्या बोनकोडे संघावरती. आणखीन एक फुलटॉस टाकलाय ताकद कमी पडले क्षेत्ररक्षक पोहोचलेत. ओ चांगली फिल्डिंग बॉलला स्टॉप केलं थांबवलं धावा आणि रन्स मिळेल फक्त 1च धाव आणि एका धाव्याने संघाची धाव संख्या आतापर्यंत 60 या धाव संख्येवरती. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या 17 आपण अनुभवतोय कासार वडवली टीम ज्यांना 2 रनची पेनल्टी देखील आहे परंतु त्या धावा आपण नंतर ऍड करू परंतु इथे 60 तर बनल्यात. अद्याप 2 बॉल दुरून खेळल्या फटका एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध खेळाडू पोहोचलाय पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. या इनिंग मध्ये जवळजवळ 3 ते 4 कॅच सोडल्यात बोनकोडे टीमनं. प्रयत्न चांगला केला खेळाडूंना परंतु अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला फिल्डिंगचं स्थान उंचवावं लागतं आणि या चुका आज घडल्यात बोनकोडे टीम ज्याकडे तुम्हाला लक्ष वेधावं लागेल. जान्हवी 11 या नावाने आज संघ खेळतोय. धाव फलकावरती धावा 262 62 धावा. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग पहिल्या सत्रामध्ये शेवटचा बॉल 62 तर बनल्यात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे. डीप मिड विकेटला बॉल उडालाय खेळाडू पोहोचला डाऊन दी बॉल टिपलाय जाईल. शेवटच्या बॉल वरती विकेट झाली आणि स्कोर राहिले 3 झाले 62. 63 धाव संख्येचं आव्हान जरूर आहे परंतु या ठिकाणी 2 धावांची पेनल्टी आपण जी 12व्या खेळाडूच्याकडे ड्रेस कोड नाहीये त्यामुळे 2 धावा 62 काढल्यात. 2 धावा कमी करतोय कासार वडवली टीम. लक्ष ठेवा आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 62 झाल्यात 2 धावा मायनस केल्यात झाल्यात तुमच्या 60 धावा आणि मॅच जिंकण्यासाठी बोनकोडे टीम 61 तुम्हाला काढाव्या लागतील. पेनल्टीच्या 2 धावा आम्ही कमी केल्यात त्यामुळे आता 61चा पाठलाग जो 63 झाला असता
इथे 2 धावा कमी आहेत, त्यामुळे 61 बनवायच्या तुम्हाला. जान्हवी 11 बोनकोडे टीम आणि त्यांच्या विरोधात कासार वडवली टीम. इथून कोण ही मॅच जिंकेल आणि कोण पराभूत होईल हे ऐकण्यासाठी आपण दुसऱ्या सत्राकडे जाऊया. आणि दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकू आपण पुन्हा एकदा. जयेशजी भोसले सर यांच्याकडे आपण जातोय दुसऱ्या सत्रामध्ये, परंतु तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका. थँक्यू. अतिशय सुंदर असा डीजे आपल्याला पाहायला मिळतोय. हा सामना आपण पाहताय कासार वडवडी विपक्ष बोनखोडे या दोन संघादरम्यान. आणि कासार वडवडी या टीमला खास करून आमच्याच गावातील सुपुत्र, एक उत्तम समालोचक, उत्तम निवेदक, क्रिकेटला गेले कित्येक वर्ष ज्यानं धर्म मानलाय आणि अनेक मोठे मोठे खेळाडू या विभागामध्ये आणण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलंय. संघर्ष योद्धा प्रीतम दादा ट्रॉफी या ट्रॉफीचे प्रमुख आयोजक सन्माननीय प्रशांत काळुशेठ खारपाटील यांच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा आल्यात. खूप चांगली स्पर्धा. जयेशजी भोसले सरांना आपण ऐकतात. अंतिम या सामन्यामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकूया. डे नाईट अशा अनेक फॉर्मॅट मध्ये समालोचन करत असताना त्यांना मात्र जावं लागेल, तर त्यांचा आवाज आपण ऐकूया पुन्हा एकदा जयेशजी भोसले सरांचा. थँक्यू. पार चला बॅट्समन जाऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. चला आघाडीची जोडी आणि त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. कासार वडवली सराव थांबवा. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात कृपया. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आवाज ऐकत होतात. संयमजी घरत यांचा, राजेंद्रजी भगत सर यांचा देखील आवाज तुम्ही ऐकता आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचं हार्दिक स्वागत. एक मानाच्या, सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या आणि अभिमानाच्या स्पर्धेमध्ये युवा चिरनेर आयोजित दुसरं पर्व सुशांत सागर स्मृती चषक 2025 ची ही एक बहुमोलाचं असं आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो आणि अनुभवतो आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे, जिथे आघाडीला येत असताना परशुराम साठे आणि त्याच्या साथीला पार्थ चंदन मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहे. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. पूर्वार्धाच्या खेळाचं एकंदरीत लक्ष पाहिलं तर आकाश रिपटने एक चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला, ज्याने उपयुक्त खेळ केला. 13 बॉल आणि 30 धावांची खेळी त्याने साकारली. आकाश रिपटने एकंदरीत 3 षटका ठोकताना आपण त्याला पाहिलं. अय्यूब तितकासा चांगला खेळ करू शकला नाही. 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. नरेंद्र भारती देखील चांगला खेळत असताना पाहायला मिळाला. सुशांत मुकादम अगदी मोक्याच्या क्षणी आला आणि 4 बॉल मध्ये त्याने 9 धावांची खेळी साकारताना आपण पाहिली. नॉकआउट इनिंग त्याने देखील साकारताना आपण पाहिली. या सामन्याकडे वळूयात. येणारे चेंडू आहेत ते तुमच्याकडे. अर्थात 30 बॉल मध्ये 61 धावसंख्येचा पार्टनर जिथे पाठलाग करायचा आहे. अय्यूब शेख गोलंदाजी मार्क वरती दाखल होता. पंचांचा इशारा लेट्स प्ले. आवर्जून आज जशी स्पर्धेला सुरुवात झाली ना, तर खऱ्या अर्थानं राजेंद्रजी भगत सरांनी आवर्जून एक गोष्ट सांगितली. एका प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी एका रात्रीतल्या धावा तुमच्या ग्राह्य धरल्या जातील. सुपर 4 मधील दुकान धावांची बंद होणार. याकडे लक्ष वेधूयात. विकेट्स आणि रन्स ची जी दुकान आहे, जी अर्थात आपल्याला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी ती बंद होईल. पहिला पहिल्या बॉल वरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वॉट अ स्ट्रोक बाय पार्थ चंदन. ठोकलाय षटका.
पार्थ चंदन मैदानाच्या आतमध्ये काय स्ट्रोक आला त्याच्या बॅट मधून, पुढ्यात आलेला बॉल आणि यथेच्छ समाचार घेतलाय जणू काय त्याने. मैदानाच्या आतमध्ये एक लांब लचक षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आपण आल्याची जाणीव करून दिली आणि सांगितलं प्रतिस्पर्ध्याला की नाही चालणार, रणबंदी. लांब लचक षटकार त्याने ठोकला. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलामध्ये शॉट बॅक लेफ्टने केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल येत असताना पाहायला मिळाले सुशांत मुकादम होते त्या ठिकाणी. चेंडूवरती वेगाने येत असताना पाहायला मिळाले. रन स्मिती ती एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 7 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती अय्यूबची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक चांगल्या दर्जाचा खेळ अपेक्षित आहे या संघाकडून देखील. अय्यूब पुढचा बॉल. यावेळेला बाची थिके जाऊच्या डेजातली कड घेतली होती. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे. परशुराम साठेने देखील आपला अकाउंट ओपन केलंय. सिंगल आली या संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन दी बोर्ड. चालू असलेली मॅच एका बाजूला कासार वडवली आणि त्याच्या अगेन्स्ट जान्हवी 11 बोनखोडे. या दोन संघांदरम्यानची लढत आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू ऑन साइडला हलक्या हाताने इथे खेळले. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर देखील चांगला आहे हा खेळाडू. पार्थने जसा स्ट्रोक केला ना तदनंतरच्या चेंडू मध्ये बदलाव केला, लेंथ मध्ये बदलाव केला आणि बॅकअप द लेंथ टाकलेले चेंडू तुम्हाला इथे पाहायला मिळाले. काही चेंडू फुलर लेनचे पाहायला मिळाले. अर्थात नाविन्यपूर्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. पार्थ चंदन चांगली बॅटिंग करतोय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल, एकेरी धाव, एकापेक्षा जास्तीचं काय नाही. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बदारेल. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत ते एकंदरीत 10. 10 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकामध्ये आपण स्कोर कार्ड वरती रन्स पाहतोय त्या अर्थात 10 धावा धावफलकावरती आहेत. पूर्वार्धामध्ये 5 एक्स्ट्रा देखील आल्या होत्या. तब्बल रन्स बनले होते ते 62, परंतु 2 धावांची पेनल्टी. यावेळेचा बॉल ताकदीचा वापर परंतु टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सफर. हवाई हल्ला ठोकलाय षटकार. मध्ये रन्स येत असताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये धावा येत असताना पाहायला मिळतात. अर्थात शेवटच्या बॉलवरती येणाऱ्या षटकार. स्कोर कार्डवरती धावा आहेत ते एकंदरीत 16. 16 ऑन दी बोर्ड. नितीन वैती गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. नितीन या संघाकडे आहे. त्याच वेळेला आपण गोपाळ राठोडला या संघामध्ये पाहतो. या संघामध्ये अगदी त्याच वेळेला उजय देशमुखलाही आपण पाहतो. एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. परंतु कालच्या रजनीमध्ये मी गोलंदाजी करत असताना एक फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून सुशांत मुकादमलाही पाहिलं. कदाचित तो प्रॅक्टिस या गोष्टीची करत असेल आगामी स्पर्धांची. त्यालाही गोलंदाजी करत असताना कालच्या रात्रीमध्ये वहाळच्या स्पर्धेमध्ये मी पाहिलं होतं. माजी खासदार आमदार व दोस्ती चषकामध्ये बाजी मारली आहे टीमने. 17वी बाईक जी मात्र अय्यूबच्या नावावरती राहिली. आपल्या कारकिर्दीतील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितीन वैद्य सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर कट केला. क्षेत्ररक्षक तैनात केला. ही रणनीती आहे. शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक वरती बोलावलाय. नितीन गोलंदाजी करत असताना किंबहुना नितीन ज्या दर्जाची गोलंदाजी करतो ना त्या डीआरएसचा कॉल केला अंपायर्सने चेक करण्यात येईल. बाउंड्री लाईन नितीन होता त्या ठिकाणी. त्याने पाहिलं. अर्थात एक गोष्ट त्याने आवर्जून सांगितली की धावा जितक्या पळून पूर्ण केल्या त्याच ग्राह्य धरल्या जाऊ शकतील. कारण तो एक प्रामाणिक खेळाडू आहे आणि त्याने सांगितलेला हा निर्णयच योग्य आहे, सेफ आहे. पळून पूर्ण केलेल्या धावा ग्राह्य धरल्या जातील.
मला कालचा दिवसही आठवला. मला वाटतं कालच्या दिवशी आकाश रिपट क्षेत्ररक्षण करत होता आणि त्याने आल्या आल्या बॉल जसा आला त्याने सांगितलं होता षटकार. पुढचा बॉल बॅकफुटला ऑन साइडला हा पंप पूल चेंडू झालाय गुल सीमारेषेच्या बाहेर. पारच्या बॅटमधून तिसरा षटकार. राहुलजी मोकल यांचा आजच्या दिवशी जन्मदिवस आहे. कदाचित आज सर्वाधिक जास्त त्यांच्या समवेत फोटो सेशन केलं जाईल. राहुलजी मोकल यांना आपण जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देऊयात. आपण यशाची उंच शिखर पादाक्रांत करो. इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने यशाचे गगन भेदून आज तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये अनेक कीर्तिमान प्रस्थापित करा. यासाठी आई एकविरचरणी प्रार्थना आपण करू. षटकारानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे त्या 23. पुढचा बॉल 5 साठी खोलात टाकलेला हा चेंडू इथे पाहायला मिळाला. नितीनकडे ही खास येत आहे. एक चांगला चेंडू इथे खोलामध्ये इथे पाहायला मिळतो आहे. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना स्कोर कार्ड वरती रन्स आहेत ते 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. स्ट्रोक मोठे यायला हवे होते आणि ते पार्थने इथे खेळून दाखवल्यात. अटेम्प्ट केल्यात. चांगले स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. इंटेन्शन क्लिअर आहे या फलंदाजाचा. पुढचा बॉल लोअर फुल टॉस यावेळेला ड्राईव्ह केलाय. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. हे ढोल ताश एक चांगला चौकार येत असताना पाहायला मिळाला. राहुलजी यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आपलं आयुष्य निरोगी राहावं यासाठी प्रार्थना. यावेळेचा बॉल लांब लचक जितका उंच तितका लांब 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 लचक ठोकलाय. षटकार. रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं या स्वरूपाची बॅटिंग पार्थ चंदन मैदानाच्या आतमध्ये करतोय. संघाची धावसंख्या आहे ती 33 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पार्थने काय तुफानी अंदाजामध्ये बॅटिंग केली आहे. विचार करायला भाग पाडलं इथे प्रतिस्पर्ध्याला. आणि ही टीम हडल्स तुम्ही इथे पाहताय. कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात येईल, कोणाला गोलंदाजी दिली जाईल. कारण इथे एखादा लेफ्ट हँडर गोलंदाज हवा होता तो आला जरूर परंतु त्याच्या अगेन्स्ट रन्स आलात. रणनीती बदलावा लागेल. आता आपला आणखीन पुढचा प्लॅन इथे बाहेर काढावा लागणार आहे. अय्यूब स्वतः गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतो आहे. तो फ्रंट लाईन गोलंदाज आहे. त्याने अनेक ऊन पावसाळ पाहिलेली आहेत. अनेक वेळेला प्रतिस्पर्ध्यावरती कुरघुड्या त्याने केल्यात. परंतु पार्थ जो नेहमी शांत पाहायला मिळतो. पार्थची फलंदाजी या वर्षीच्या हंगामामध्ये त्या दर्जाची होत असताना पाहायला मिळाली आहे. परंतु अगदी त्याच वेळेला या मैदानावरती त्याने आज काहीतरी वेगळाच रूप घेतलाय. आज विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. अय्यूब गोलंदाजी मार्क वरती आला. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या अर्थात 33 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 18 चेंडूचा खेळ इथून शेष आहे आणि विजयासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता. 18 बॉल 28. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न इथे कदाचित बॅटला बॉल ब्रेस झाला होता की काय. कारण ज्या रीतीचा रिएक्शन इथे आपण पाहिल्या. एक चांगला बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर उचलून घेणारा गुडलेन स्पॉट म्हणून राईज होत होता. चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना इथे पाहायला मिळाला होता. डॉट बॉल आला. पर्सेंटेज वाढवावे लागतील निर्धाव चेंडूचे. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साइडला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. गोपाळ वेगाने चेंडू वरती आला. गोपाळ राठोड फेकी करतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात.
रन्स अपेक्षित होत्या त्या धावा येत असताना पाहायला मिळाल्या. जसा डॉट बॉल आला पुढच्या बॉलवरती रन्स येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती येते 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 35 ऑन द बोर्ड. आवश्यकता होती धावसंख्येची, प्रतिस्पर्ध्याने बनवल्या तर आपण का नाही याच रीतीची वृत्ती घेऊन हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेला खोलामध्ये टाकला होता. इथे बॅटिंग करत असताना परशुराम साठे सारख्या बॅटरला इथे झगडावं लागते, चाचपुडावं लागते मोठे स्ट्रोक अटेम्प्ट करत असताना. एक सिंगल आली या संघाची धावसंख्या 36. पहिल्या विकेटसाठी एक सर्वाधिक मोठी भागीदारी इथे रचली जाते. पूर्वार्धामध्ये मोठी भागीदारी होऊ शकली नव्हती, परंतु उत्तरार्धामध्ये रन्स आल्यात. उत्तरार्धामध्ये आघाडीचे बॅटर जे आहेत ना ते धावा गोळा करतायत. स्कोर कार्ड वरती आहेत ते एकंदरीत 36 धावा पाहायला मिळत आहेत. 61 चालू असणारा पाठलाग. यावेळेला बाची आपली कडा घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. यष्टांच्या पाठीमागे नेहमीच चांगलं कामकाज मोहम्मद वरेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ही भिंत आहे, मी अनेक वेळेला म्हणतो की कासार वडवलीची भिंत आहे. त्यांच्या एरियामध्ये जर का बॉल आला ना तर तो बाहेर जाऊच शकत नाही. एक मोठ्या भिंतीप्रमाणे ते उभे राहतात. मुवमेंट चांगली आहे त्यांच्या शरीराची. बाहुबली असले तरी एक वजनदार खेळाडूने वजन टाकलंय या टीम मध्ये. मोहम्मद यांना आपण पाहतो. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साइडला केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतो वेगाने चेंडूवरती. सिंगल मिळाले, बॅकअप चांगले, रन्स मिळाल्या त्या 2. आकाश रिपट आले बॅकअपला. क्षेत्ररक्षण करत असताना आपण नितीन यांना पाहिलं, त्यांच्याकडून चुकी झाली. आकाश रिपट चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून झालं. संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 ऑन दी बोर्ड. आकाश रिपटने या स्पर्धेमध्ये देखील आपली छाप सोडली. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न. परशुरामच्या अगेन्स्ट एक रणनीती केली आहे, कोणती मुभा द्यायची नाही आणि त्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 17, तिसऱ्या षटकामध्ये आल्या ते केवळ 6. येणारे चेंडू आता शेष राहिले ते 12 बॉल मध्ये 22 ची आवश्यकता असणारी मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. या घेऊया छोटासा ब्रेक. डीजेकडे जाऊया, एक मधुर संगीत ऐकू. बावीसची आवश्यकता असणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. उद्याच्या दिवशी खेळणारे संघ जर का आमचा आवाज ऐकत असतील तर त्यांच्या माहितीसाठी की दिल्या गेलेल्या वेळेतच आपण उपस्थित राहायला हवं. कारण आज उद्घाटनीय रात्र होती, पहिली रात्र होती आणि या कारणास्तव थोडा उशिराने आपण सुरुवात केली होती. तौफिक शेख आला गोलंदाजी मार्क वरती. तौफिकला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4. 12 बॉल 22 ची आवश्यकता असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये कलाटणी घेतो का याच्याकडे निश्चितच कल राहील. जे मोठे संघ नेहमी खेळतात ना त्या प्रत्येक संघासाठी जर्सीज वेगवेगळ्या नवीन ड्रेस कोड्स प्रत्येक वेळेला पाहायला मिळतो. पाडेक स्पर्धांमध्ये दिलेला जाणारा ड्रेस कोड हा वेगळा असतो. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत ते अर्थात 39 येणारे चेंडू आहेत ते अर्थात 12 बॉल मध्ये 22 ची आवश्यकता असणारी मॅच. बारा बॉल 22 ची मॅच. 4 षटका ठोकणारा बॅटर पार्चंदन ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. मागील षटकामध्ये रन्स आलेले नाही आहेत आणि तो प्रेशर इथे क्रिएट करण्यात येईल का हे पाहणं गरजेचं असेल. तौफिक उजव्या यशीच्या बाहेर अतिरिक्त उसळी गोलंदाजाला करण्यात येईल दंडित. एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे. 21 ची आवश्यकता येणारे 12 बॉलचा खेळ शेष आहे. पार्थ आणि परशुराम काय विषय 61 ची गरज आहे. 40 झाल्या. तुमचं कॅल्क्युलेशन काय सांगताय. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल.
यावेळेला चेंडू मात्र थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. ही चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते आहे. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना कासारवडवली या टीमने 62 बनवल्या होत्या, त्यातल्या 2 मायनस केल्या तर झाल्या 60. टार्गेट होतो 61चा आणि या 61चाच पाठलाग तुम्हाला करायचा आहे. त्यामधून 3 नव्हे तर 2च मायनस होणार. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 41 धावा धावफलकावरती आहे. आता 20ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल गोलंदाज उजव्या सीच्या बाहेर स्क्वेअर कट केलाय. अपीश होता, त्याला पनिश केला आणि पाठवून दिला बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. पुढच्या बॉलवरती चौकार. अर्थात परशुराम साठेच्या बॅटमधून कट करत असताना स्क्वेअर कटचा अफलातून स्ट्रोक. शेवटी काही त्याच्या बॅटमधून रन्स आल्यात, कारण एकंदरीत त्याच्या अगेन्स्ट 5 बॉल 4 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले होते. तो चाचपळत होता, तो लडखडत होता, परंतु तो थांबला नाही, डगमगला नाही. रन्स आला. त्या 4 संघाची धावसंख्या 45. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तौफिक. हाफ ट्रॅकर होता, बॅटच्या टोला लागला. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मिड विकेटला. आकाश चेंडूवरती येत असताना आकाश रिपटला आपण पाहतोय. छोट्या चणीचा खेळाडू, परंतु वेगाने मैदानाच्या आतमध्ये धावतो, बॅटिंग अफलातून करतो आणि नेहमीच कोणापेक्षाही जास्तीचा फिट तो मैदानाच्या आतमध्ये वाटतो. आकाश रिपट अर्धशतकांचा बादशाह आहे तो. नरेंद्र भारती सोबत अनेक वेळेला चांगले इनिंग त्याने साकारल्यात, परंतु आज प्रमोट केलं होतं बॅटिंग ऑर्डर मध्ये. यावेळेला खोला टाकला, डाऊन ग्राउंड केला, हेलिकॉप्टर अलॉंग विथ द कार्पेट. एक रन्स मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन. ही जोखीम भरी आहे. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज क्रमांक पहिला परशुराम साठे बाद. आउट आहे खेळाडू. चेक करण्यात आला होता. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय तो बाद. धक्का क्रमांक पहिला. एक मोठी भागीदारी इथे ब्रेक झाली आहे. 47 धावा धावफलकावरती असताना परशुराम साठे इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. बाद होण्याआधी 11 बॉल मध्ये 12 धावांची इनिंग त्याने साकारली आणि स्लीपिंग पार्टनरची भूमिका त्याने इथे अदा केली. कारण एका बाजूने रन्स येत आहेत, एखादा बॅटर जर का प्रतिस्पर्ध्यावरती हल्ले चढवतोय, 4 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आल्या, तर आपणही त्या दर्जाचा खेळ करायला हवा. स्कोर कार्ड वरती येते 47. 47 ऑन दी बोर्ड. 61 रनचं टार्गेट. 14ची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे. सामना बनेल, मॅच बनेल. गोलंदाजी करत असताना तौफिक पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. बॅकफुटला आले, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतला. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. डॉट बॉल हवे संघाला. इथून जर का मॅच मध्ये कमबॅक करायचा कासरवडोली या टीमला. आज कालची रात्र, आजचा दिवस आणि तदनंतर रात्रीमध्ये आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहोत. रात्रीचा दिवस केला आणि दिवसाची रात्र केली आहे. ती मेहनत इथे कामी आलीच पाहिजे. त्यासाठीचे प्रयत्न. उजव्या शीच्या बाहेर कवासला, झेल टिपलाय, मॅग्निफिसंट कॅच पाहायला मिळते. ते सुशांतच्या माध्यमातून फलंदाज बाद.
कमालीची मॅच झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सामना कोणीही सोडायला तयार नाहीये. 6 बॉल 14चा सामना आता राहिलाय. पहा जिथे 12 बॉल जिथे एकंदरीत पाहिलं तर 22चा सामना होता. 18 चेंडू आणि 28 हव्या होत्या. आता ती मॅच येऊन ठेपली आहे 6 बॉल 14 वरती. क्रिकेटचा खेळ आहे. थरार नाट्यमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. येणारे चेंडू राहिले त्या अर्थात 6 बॉल मध्ये विजयासाठी 14ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती इथे पाचारण करण्यात येत आहे ते गोपाळ राठोडला स्वतः टीमचा कॅप्टन म्हणून त्याच्यावरती भूमिका अदा करण्यात आली आहे. आणि ज्याच्या गोलंदाजीमध्ये धारणा तो संघाचा कर्णधार. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना गोपाळ राठोडला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. त्याचं चांगलं प्रदर्शन अपेक्षित राहील. आज एक चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना त्याच्याकडे निश्चितच पाहिलं जाईल. कारण आपण पाहतो येणारे 6 बॉल आणि 14 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. 2 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला नव्याने दाखल झालेला विघ्नेशला आपण पाहतोय आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये सागरला आपण पाहतो आहोत जो 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सागर सौद आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 बॉल 14ची मॅच. कमालीचा सामना. गोलंदाजी मार्क वरती गोपाळ पुन्हा एकदा पहिला बॉल कमी गतीने टाकला. दिशाहीन राहिला. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येईल. एक्स्ट्राने सुरुवात झाली या षटकाची. अय्यूबने पाहिलं वेळ वाचवला. चॅलेंजेस स्वीकारली. अवांतर धावेने सुरुवात झाली आहे. 6 बॉल आता मात्र 13ची आवश्यकता. पहिला चेंडू एक्स्ट्रा स्वरूपामध्ये येत असताना पाहायला मिळतोय. गोपाळ चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो देखील करतो. यावेळेचा बॉल कमी गतीने व्हेरिएशन अँड व्हरायटीचं समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हदभर वळण घेणारे त्याचे बॉल हे प्रतिस्पर्ध्याला लेझिम खेळायला भाग पाडतात आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना त्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याचा एक टेम्पो आहे गोलंदाजी करण्याचा. किंबहुना त्याचा रिदम हा नेहमी चांगल्या दर्जाचा पाहायला मिळालाय. लांब लचक रनअप आहे परंतु चेंडू कमी गतीने हाताळतो आणि वळण घेणार आहे. कोला टाकला. वेगवान होता हा. क्विकर वन. दाखवण्याचे दात वेगळे आहेत आणि खाण्याचे वेगळे आहेत त्या खेळाडूचे. कारण कमी गतीचे पहिले 2 बॉल हाताळले आणि तदनंतर वेगाने टाकला. एक वेगाने हा बॉल इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. समीकरण बदललंय. 4 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 13ची गरज. 4 बॉल आणि 13 धावा. सामना होता कुठे आला कुठे. काय होता असं तू काय झाला असं तू. क्रिकेटचा खेळा रंगारंग सोहळा आज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. पुढचा बॉल गोलंदाज उजव्या एसीच्या बाहेर कमी गतीने आणखीन एक चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. या एक्स्ट्रा धावा थांबवाव्या लागतील कारण अतिरिक्त धावा तुम्ही खर्च करू शकत नाही. एक धाव फार महत्वाची राहते क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. एक धावेने अनेक विजय नोंदवले जातात आणि एका धावेने संघांना परास्त व्हावं लागतं. न्यूझीलंड संघ केवळ एकाच धावेने परास्त झाला 2 वेळेला एकाच मॅच मध्ये. आंतरराष्ट्रीय चषकाचा विजय विश्वचषकाची फायनलची मॅच अगेन्स्ट इंग्लंड. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गोपाळ पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला कमी गतीने पुन्हा एकदा वळवला. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. पाहा किती सोशल डिस्टन्सिंग चांगलं मेंटेन केलंय गोपाळ राठोडने बॅट आणि बॉल मध्ये. सातत्याने चेंडू उजव्या सीच्या बाहेर टाकलेत वळवलेत. हदभर वळण घेणारे चेंडू इथे फलंदाजाच्या विरोधामध्ये पाहायला मिळालेत. विरोधाभास आहे की काय. येणारे 3 बॉल 12ची गरज. चला नेक्स्ट मॅच मी लक्ष वेधेन मागील मॅचचा विजेत्या टीमचा कॅप्टन. चला या टॉस साठी पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. इथे जोखीम घेतलीये आणि अर्थात DRS ची मागणी करण्यात आली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येईल. शहानिशा होईल कोणता खेळाडू आउट की नॉट आउट. चला आपण लक्ष वेधतो आहोत गोठवली टीमचं की कॅप्टन येऊ द्या. राजेंद्रजी भगत सर एक मोठा उलटफेर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. पहिल्याच मॅच मध्ये म्हणजे आता स्ट्राईकला आला. स्ट्रायकरेंकडे आलेला बॅटर अर्थात इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. सध्याच्या घडीला स्ट्रायकरेंवरती असणारा बॅटर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद.
चेंडू आता मात्र शेष राहिले ते अर्थात 2 चेंडू आणि 12ची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्वप्नीलला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. स्वप्नील डांगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून बोनखोडे टीम खेळते. स्वप्नीलला नाईक यांची आठवण नेहमीच होते, कारण या संघासाठी त्यांचं क्रिकेट नेहमी चांगल्या दर्जाचं राहिलंय. माजिद बोलोज देखील या टीमसाठी नेहमी चांगलं प्रदर्शन देत असताना पाहायला मिळायचं. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहत आहोत संघ अडचणीमध्ये आहे सध्याच्या घडीला. 49 बनलेला पाहायला मिळाला. गोल पुढचा बॉल खोलामध्ये थेट यष्टिरक्षकाचा भेद. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. पण पहिल्या षटकांमध्ये रन्स येत होत्या, परंतु संघ आणि संघातील खेळाडू निश्चिंत होते, कारण त्यांना ठाऊक आहे त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. त्यांना ठाऊक आहे शेवटपर्यंत त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाजीचा कणा आहे. आणि त्या कारणास्तव इथे रणनीतीबद्धाने कामकाज होतोय. उजव्या सीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. एक्स्ट्रा रन येत असताना इथे पाहायला मिळते अतिरिक्त धाव. अतिरिक्तच्या मदतीने 50 धावा स्कोर कार्ड वरती. 11ची गरज. 1 चेंडू आणि 11 धावा. 1 चेंडूचा खेळ शेष. 11ची आवश्यकता. औपचारिकता शेष राहील. कासरवडोली टीम हाफ ट्रॅकर होता आणि इथे पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळतो आहे. अतिरिक्त धाव. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 2 वाईल्ड कार्ड एंट्री 2 मॅच मध्ये पाहायला मिळाली आणि कदाचित दोन्ही विजेते होऊ शकतात. पुढचा बॉल. शेवटचा चेंडू होता ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. अर्थात सामना इथे जिंकला तो कासारवडोली टीमने. या मॅच मध्ये पकड मजबूत केली आणि हा सामना इथे जिंकलाय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार ऍब्सोल्युटली नो डाऊट 13 बॉल 30 धावांची खेळी साकारणारा आकाश रिपट राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अड्डा. अर्थात राहुल यांच्या शुभ हस्ते आकाश यांचा